प्रश्न क्रमांक 1 आहे, माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? ऑप्शन आहे कुमायूं हिमालय, नेपाळ हिमालय, आसाम हिमालय की काश्मीर हिमालय. ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ हिमालय आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न दुसरा, हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांच्या पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणतात? तर हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्र नदीच्या खोऱ्यात असलेल्या पर्वत शृंखलेला ट्रान्स हिमालय असे म्हणतात. प्रश्न तिसरा, भारतातील सर्वोच्च शिखरापैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर नंदादेवी शिखर हे भारताच्या ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? तर केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतीकडे असतात. महाराष्ट्रात महिला विकासासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना कोणता पुरस्कार दिला जातो? तर महाराष्ट्रात महिला व विकासासाठी सेवाभावी व्यक्तींना अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नदींच्या संगमावरती आहे? तर खालीलपैकी नरसोबाची वाडी हे शहर कृष्णा पंचगंगा यांच्या संगमावरती आहे. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आढळलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले? त्या खालीलपैकी शरद पवार यांचे नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, भारतातील हजारीबाग राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भारतातील हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी मानवी हक्काचा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध केला? तर संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी 10 डिसेंबर 1948 या दिवशी जाहीरनामा प्रसिद्ध केला. पुढचा प्रश्न आहे, मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी फडकवला? तर मॅडम कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज हा स्टुटगार्ट या ठिकाणी फडकवला. पुढचा प्रश्न आहे, विधान परिषदेवर सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. विधान परिषदेवर किती सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 1/12 सदस्य हे निवडले जातात. पुढचा प्रश्न आहे, लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी कोणती चळवळ 2006 मध्ये सुरू करण्यात आली? तर खालीलपैकी तराना बर्ग ही चळवळ सुरू करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक देण्यात आली आहे? तर खालीलपैकी कलम 108 मध्ये संयुक्त बैठक देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या वसाहत व्यवहारांचे नियमन करणे ब्रिटिश शासनाला प्रदान केले? तर खालीलपैकी 1773 चा नियामक कायदा या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांचे नियमन करणे ब्रिटिश शासनाला प्रदान केले. पुढील प्रश्न आहे, छोडो भारत चळवळीमध्ये गुप्त रेडिओ चालवण्याच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणाला अटक करण्यात आली? तर खालीलपैकी ऑप्शन ए व बी म्हणजे विठ्ठलभाई जेरबी व उषा मेहता या दोघांना पण अटक करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात खालीलपैकी कोणत्या भागातून अशुद्ध पदार्थ गाळले जातात? तर खालीलपैकी किडनी या भागातून अशुद्ध पदार्थ गाळले जातात. तर फुफ्फुस यामधून
कार्बन डायऑक्साईड हा रक्तामधून काढला जातो व ऑक्सिजन मिसळला जातो. पुढील प्रश्न आहे, अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे. तर खालीलपैकी एन्क्रिप्शन हा एक मार्ग आहे. गारो, खासी आणि जयंती या टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे? तर गारो, खासी आणि जयंती ह्या टेकड्या भारताच्या मेघालय या राज्यामध्ये स्थित आहे. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती 1968 शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये कोणत्या पद्धतीचा स्वीकार केला? तर सचिवालयामध्ये कक्ष अधिकारी या पद्धतीचा स्वीकार केला. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाची तरतूद आहे? तर खालीलपैकी कलम 243D मध्ये ही तरतूद आहे. महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रण करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ती प्रशिक्षण देणारी संस्था भायखळा ह्या ठिकाणी आहे. जुन्या संसद भवनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते नाव सुचवले? तर जुन्या संसद भवनासाठी पंतप्रधान मोदी यांनी संविधान सदन हे नाव सुचवलेले आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यास शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम उमडे यांचा पुतळा मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला? तर तो खालीलपैकी गिरगाव चौपाटी येथे उभारण्यात आलेला आहे. नुकतेच निधन झालेले MS स्वामीनाथन हे कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती होते? तर ते शेती क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती होते आणि त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक हे कोण आहे? डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहे. वाहतुकीचे नियम होणाऱ्यांच्या ई-चालान प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिले पोलीस स्टेशन कोणते? तर ते नागपूर ग्रामीण पोलीस स्टेशन आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस पाळला जातो. 27 जानेवारी 2020 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या राज्याच्या विधानसभा बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली? तर खालीलपैकी आंध्र प्रदेश या राज्याच्या विधानसभा बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. पेशवा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे? तर पेशवा हा शब्द खालीलपैकी फारसी भाषेतून प्रचलित झालेला आहे. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर खालीलपैकी डेसिबल हे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? तर हिवाळी अधिवेशन हे नागपूर या शहरामध्ये होत असते. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? तर चिपको चळवळ ही खालीलपैकी वृक्षतोडाशी संबंधित आहे. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर खालीलपैकी इंडिया हाऊसची स्थापना ही श्यामजी वर्मा यांनी केली. कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर खालीलपैकी कारगिल विजय दिवस हा 26 जुलै रोजी साजरा केला जातो. 1857च्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? तर 1857च्या उठावात खालीलपैकी भागोजी नाईक हे सहभागी झाले होते. पुणे जिल्ह्याच्या कोणत्या जिल्हाधिकाऱ्याने झिरो पेंडन्सी पॅटर्न ही प्रशासकीय सुधारणा लागू केली? खालीलपैकी चंद्रकांत दळवी यांनी ही लागू केली. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते? तर खालीलपैकी वैतरणा धरण हिला मोडक सागर धरण असे पण म्हटले जाते. विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अग्निपंख हे आत्मचरित्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहे.
वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतील आहे? तर वंदे मातरम हे गीत खालीलपैकी आनंदमठ या कादंबरीतील आहे. सरहुल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर सरहुल हा उत्सव खालीलपैकी झारखंड ह्या राज्यामध्ये साजरा केला जातो. 4 नगरातले माजी विश्वय कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे? तर 4 नगरातील माजी विश्वय हे खालीलपैकी जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र आहे. कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकवण्याचा विक्रम नोंदविला आहे? तर खालीलपैकी सौरभ गांगुली यांच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकवण्याचा विक्रम नोंदविला आहे. प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्तकर्ता खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कर्ता खालीलपैकी पु ल देशपांडे हे आहेत. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर खालीलपैकी भालचंद्र नेमाडे यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. लाहोर कट खटल्यात खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा देण्यात आली? तर लाहोर कट खटल्यामध्ये खालीलपैकी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव म्हणजे वरील सर्व यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आला? तर वास्को द गामा हा इसवी सन 1498 मध्ये सगळ्यात पहिले कालिकत या बंदरावर आला. 1857च्या उठावातील टाटा टोपे यांचे मूळ नाव काय होते? तर त्यांचे मूळ नाव हे रामचंद्र पांडुरंग हे होते. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर खालीलपैकी दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र आहे. प्रश्न आहे, यमुना नदीचा संगम कोठे होतो? तर यमुना नदीचा संगम हा प्रयागराज येथे होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.